नमस्कार मंडळी, तुमची सुरेखा किचन तडका 2 वर या छोट्याशा चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत 1 किलो मटनच्या प्रमाणामध्ये गावरान पद्धतीने बनवलेलं मटनचं कालवण। हे मटनचं कालवण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे बनवण्याची, जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे इथं आणि ही पहिली ट्रिक आहे। याच्यानंतर मी तुम्हाला बऱ्याच पद्धतीने मटनचं कालवण बनवून दाखवणार आहे। तर इथं मटनचं कालवण बनवण्यासाठी मी 1 किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चॉपचं मटन घेतलेलं आहे मी इथं माझ्या आवडीनुसार। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथं मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। आपल्याला या मटणाची उकड काढून घ्यायची, त्यासाठी मी इथं कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि 2 पळ्या तेल घालून मी कापलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकून घेतल्यानंतर छान मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। कांदा जोपर्यंत परततोय तोपर्यंत मी एका साईडला 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कांदा आपला मऊ झालेला आहे। आता मी त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून त्यालाही छानपैकी परतून घ्यायचे। जोपर्यंत हळदीचा कलर थोडासा कच्चा जात नाहीये तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। इथं स्वच्छ धुतलेलं मटण मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला छानपैकी जोपर्यंत मटणाचा कलर पिवळसर होत नाही तोपर्यंत आपल्याला छानपैकी 2 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी करून परतून घ्यायचे अशाच पद्धतीने। आणि त्यानंतर मी इथं 1 ते 2 मिनिटं आपल्याला सतत परतून घ्यायचे जोपर्यंत मीठ आणि तो मसाला पूर्ण आपल्या मटणाला लागत नाही तोपर्यंत। त्यानंतर मी इथं एक झाकण ठेवून 2 मिनिटं असं वाफ दिलेली आहे किंवा उकडू दिलेलं आहे मटणाला। ते उकड झाल्यानंतर इथं आपल्याला अजून एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे मटणाला त्या मसाल्यामध्ये। ते झाल्यानंतर आपल्याला इथं आता गरम पाणी करायला ठेवलं होतं तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। शक्यतो मटणामध्ये गरम पाणीच घालावं। जेव्हाही आपण नॉनव्हेज करतो तेव्हा मटनचं टेक्स्चर खूप छान येतं गरम पाणी घातल्यामुळं। आणि आपण राहिलो गावठी, तर गावठी पद्धतीने बनवायचं म्हटलं तर गरम पाण्याचा जास्त वापर केला जातो। तर इथं मी मटनमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, एकदम मिक्स करून घेतलेलं आहे मटन छानपैकी पाण्यामध्ये। पाणी जास्तही घालायचं नाही आपल्याला कारण ती उतळ जाण्याची शक्यता असते। तर इथं कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। मसाल्यामध्ये मी इथं घेतलेला आहे खडा गरम मसाला। खडा गरम मसाल्यामध्ये घेतलेले 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची, 2 छोट्या विलायच्या, लवंग, मिरी 3 ते 4 आणि 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे। 1 पोह्याचा चमचा तीळ घेतलेला आहे, 1 पोह्याचा चमचा धने घेतलेले आहेत अख्खे, अर्धी वाटी किसून खोबरं घेतलेलं आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि हिरव्या वाटणासाठी मी घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। मी इथं 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर इथं आपल्याला मसाला पहिला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथं सुकं खोबरं पॅनमध्ये टाकून छानपैकी सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घेणार आहे। इथं तेलाचा वापर आपण काहीच केलेला नाही आहे। सुकं खोबरं आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे। ते इथं सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, ते मी एका ताटामध्ये काढून ठेवते आणि इथं धने, तीळ आणि अख्खा गरम मसाला एका पॅनमध्ये काढून घेतला आहे। तो पण छान तिळाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला सतत 1 मिनिटं कमी गॅसवर फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला मसाला चांगला परतून घेत नाही तोपर्यंत आपल्याला असंच उलटण्याने किंवा पळीने आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे। आपला इथं मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे, तो पण मी एका साईडला काढून घेते। आता आपल्याला इथं कांदा फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय करण्यासाठी काय करायचं आहे, 1 चमचा असं तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये कांदा फ्राय करायला टाकायचा आहे। कांदा पण मऊ होईपर्यंत मस्त आपल्या छोट्या गॅसवरच आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाल्यानंतर इथं मी 1 टमाटर जे कट करून घेतलं होतं ते पण टाकून घ्यायचं आहे आणि ते पण छानपैकी परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत थोडंसं टमाटर मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला आता सतत 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आपलं इथं दोन्ही पण परतून झालेलं आहे, मी एका ताटामध्ये काढून ठेवते। ताटामध्ये ते मसाला थंड होईपर्यंत इथे हिरवं वाटण मी करून घेतलेलं आहे। हिरव्या वाटणामध्ये मी जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुदिना, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतले। आता मी इथं मोठ्या भांड्यामध्ये कांदा फ्राय केला होता तो, धने, तीळ आणि गरम मसाले, मोठी लाल मिरची ते पण मी त्याच्यामध्ये टाकून आधी सुक्का मसाला वाटून घेतलेला आहे। त्यानंतर मी टमाटर आणि कांदे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं पण बारीक असं छानसं वाटण करून घ्यायचं आहे।
तर इथं जे ताटामध्ये पाणी होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटण एकदम बारीक करून घेतलेलं आहे, ते साईडला ठेवायचे. आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि आपलं मटण हे खूप छान शिजलेलं आहे आणि पिवळा रस्सा पण इथं तयार झालेला आहे आपला. अळणी पाणी याला म्हटलं जातं आपल्या गावाकडं. तर याचं लहान मुलं असतील तर याच्यातलंच अळणी पाणी आपण 1 किंवा 2 वाटी काढून ठेवू शकतो आणि मुलांना ते खायलाही देऊ शकतो. तर इथं आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे झणझणीत असा. त्यासाठी मी तर 2 ते 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घेतले आहेत कोल्हापुरी एक चमचा आणि लाल तिखट 1 चमचा आणि काळं तिखट 1 चमचा आणि अर्धा चमचा मी इथं हळद घेतलेली आहे, कारण आपण मटण शिजवताना हळद ॲड केली होती, त्यामुळे इथं हळदीचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे. ते पण छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपलं हिरवं वाटण जे कच्चं होतं ते त्याच्यामध्ये मी तेलामध्ये ॲड करून घेतले. ते पण छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे. 1 मिनिटासाठी आपल्याला असं सतत तो मसाला परतून घ्यायचा आहे. तो परतून झाला की आपण ते भांड्यामध्ये जो मसाला उरलेला होता शिल्लक तो पण पाणी घालून त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. याच्याने काय होतं आपला मसाला जास्त जळत नाही. आणि 2 मिनिटासाठी मी मोठा गॅस करून त्याला पण परतून घेतलं आहे. इथं आपलं मसाला कच्चा जो होता तो छान परतून झालेला आहे, तेल सेपरेट झालेलं आहे आपल्या मसाल्यापासून आणि जो अद्रक लसूणचा जो कच्चा वास होता तो पण गेलेला आहे. घमघमीत वास घरात येत आहे बघा. आता जो आपण भाजून घेतलेला मसाला होता त्याची पेस्ट तयार केली होती ती मी त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि तेही आपल्याला 2 मिनिटासाठी कमी गॅसवरच फ्राय करायचं आहे, कारण हा मसाला चिटकण्याची शक्यता असते. इथं बघा तुम्ही मसाल्याचा कलर किती छान दिसतोय. कोल्हापुरी तिखट वापरलेलं आहे मी इथं. तुम्ही तुमच्या रेग्युलर मसाल्यांमधलं कोणतं तिखट असेल तेही वापरू शकता. त्याच प्लेटमध्ये मसाला थोडासा शिल्लक राहिला होता त्याच्यामध्ये पाणी घालून ते मी टाकून घेतले. त्याचबरोबर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, कारण मटण शिजवताना आपण मीठ अगोदरच घातलं होतं, त्यामुळं मी माझ्या हिशोबानेच मीठ घातले. तुम्ही पण तुमच्या हिशोबानेच मीठ घाला. त्यानंतर मी ते एक छोटंसं पॅकेट मटण मसाल्याचं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून त्याला पण एकदा असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर मी इथं मटणाचा स्टॉक जो असतो तो 2 पळ्या घालून त्याला पण छान मिक्स केलेला आहे, कारण मटणाचा स्टॉक घातला का नाही त्या मसाल्याला थोडा मटणाचा फ्लेवर येतो आणि वासही छान येतो भाजीला. त्यामुळे मी असं 2-3 मिनिट सतत ढवळून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये आणि त्यानंतर मी मटण शिजलं होतं ते अगोदर मटणचे पीस टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जर सुक्कं हवं असेल तर याच्यामधलंच तुम्ही सुक्कं 1 प्लेटवर साईडला काढून ठेवू शकता. तर मी तर जो स्टॉक राहिला होता मटणाचा तो पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे. तुम्हाला पाणी तुमच्या गरजेनुसार टाकायचं आहे. जर तुम्हाला पाणी जास्त हवं असेल तर तुम्ही साईडला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून तुम्ही ते ॲड करू शकता. गावाकडं काय करतात ना, बाजरीचं आणि काय म्हणतात डाळीचं पीठ असतं ते पण तव्यावर भाजतात जेव्हा भाकरी आपली होते तेव्हा, आणि तेही पाण्यामध्ये मिक्स करून घालतात. तर मी इथं ती घातलेली नाही आहे. तर मी थोडंसं चवीनुसार मीठ घातले, मला थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळं. तर आपली भाजी इथं रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर मी याच्यावर हिरवी कोथिंबीर पण घालून घेतली आहे मस्तपैकी. आता मी तुम्हाला इथं प्लेट करून दाखवते. प्लेटमध्ये असा रस्सा मटण तुम्हाला लागेल तेवढं घ्या. त्याबरोबर आपण भाकरी खाऊ शकतो किंवा चपातीबरोबर पण छान लागतं, पण मटणाचं कालवण हे भाकरीवरच जास्त भारी लागतं. तर मी इथं भाकरीच बनवलेली आहे मटणाबरोबर. तर मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि तरी पण मी इथं 1 चमचाभर घालून घेणार आहे. मला तरी फार आवडते, कोणाला आवडतं माहीत नाही पण मला खूप आवडते. तर इथं मी मटणाबरोबर खाण्यासाठी भाकरी बनवलेली आहे. भाकरी घेऊन मी त्याच्याचबरोबर कांदा घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा भात खाल्ला नाही तर त्या मटणाला काय भातच नाही बरं का. तर मी भात पण थोडासा घेतलेला आहे. असं झणझणीत पद्धतीने आपलं गावरान मटणाचं कालवण तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला